नमस्कार मंडळींनो, सुस्वागतम स्वागत तुमचं आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। तर मंडळींनो, आजचा ब्लॉग असा असणार आहे की आज पूजा आहे। पूजा कसली आहे प्रमोद? हाँ इधर आ ऐसा इधर आ, अरे इधर आ, जल्दी आ। कौन सा पूजा आहे ना ते जरा दोन शब्द जरा माझ्या यांना सांग, जरा सांग, लवकर सांग। मठ मंगला का पूजा आहे आणि पहिला पूजा, फर्स्ट पूजा शादीची पहिली काहीतरी पूजा आहे। मला काय एवढं माहिती नाही, तरी पण मी ह्याला विचारपूस करून मी तुम्हाला सांगतोय तसं। त्याच्या इथे जायलाच पाहिजे ना, आता बोलवलंय तर मी पण काय करू। अरे मग त्यांनी नाही आणला तर मी पण दाखव, एक दिखा मेरे को, एक नहीं एक चिप्स दिखा, एक हाँ दिखा। तर मंडळींनो, आपल्या घरी आहे ना पूजा चालूच आहे। सोबत आहे नीळ, हाय कर एकदा, हाय। आणि आपण आलेलो आहे शेताच्या ह्या साईडला, म्हणजेच की एका मस्जिदच्या या साईडला आलोय। आणि मस्जिदच्या या साईडला आलोय कारण म्हणजे की आपला एक डीएम म्हणून एक मित्र आहे, आपल्या मुंबईचाच आहे तो, आणि त्याचा ऊसाचा धंदा आहे। तर तो पण इथेच राहतो युपीला कुठेतरी। तर त्याच्या गावाला पण देखील जायचं, ते पप्पा निघालेत त्याच्या इकडनं, ते मला घ्यायला आलेत। तर त्या मस्जिदच्या इकडे ते येतीलच 5-10 मिनिटातच। ते थोडा वेट करतो, नाही तर पबजी 1-2 गेम खेळतो। आणि ते बघू शकता इथे सगळेजण आपल्या आपल्या मार्गाला जात आहेत, म्हणजे संध्याकाळ झालेली आहे। तर शेतातनं सगळेजण आपल्या आपल्या मार्गाला जात आहेत। बघ, या पाठी पण एक आहे आणि तिकडनं पाठी पण जात आहेत। तर चला असेच पुढे पुढे भेटत राहूया। आपण आलो मस्जिदच्या इथं, हा मस्जिद आहे। तर चला पुढच्या साईडला भेट। गाडी चालवते स्कूटी। आणि मित्रांनो, गाडी चालवणं म्हणजे या थंडीमधलं बेकारच आहे एकदम। थंडी एवढी वाजते तरी पण त्या काकांनी जॅकेट पण नाही घातलं आहे। ज़्यादा ठंडी नहीं है अभी बोल रहे ज़्यादा ठंडी नहीं, तो भी मेरे को लग रहा है ठंडी। कौन है? नहीं, ऐसे मैं ब्लॉग बनाता हूँ ना, यूट्यूब पे डालता हूँ। यूट्यूब पे? हाँ, यूट्यूब पे डालता हूँ। मेरा भी आएगा उसमें? हाँ आएगा ना। हाँ, तर इकडचा रोड पण बघू शकता तुम्ही, आणि पुढचे पण तुम्हाला दाखवतो रोड कसे आहेत ते। चला पहिला हा वाला रोड बघूया आपण। तर मुर्गा घ्यायला आलोय, मुर्गा आमच्या भाषेत असतो कोंबडी, यांच्या भाषेत मुर्गी। इथे कापणार, इकडनं घेणार, त्याचे पप्पा घेणार। मुर्गी मुर्गी मुर्गी, यहाँ क्या बोलते हैं इसको? भरुका। भरुका। और कुल्हड़ किसको बोलते हैं? उसी को, ओ ग्लास को ना, इसको कुल्हड़। तुम्हारे इधर उधर कुल्हड़ बोलेंगे। कुल्हड़, अच्छा। हाँ, इधर भरुका बोलते हैं। भरुका। चहा बघा एकदम टरटरीत दिलेली आहे, बघू शकता। असे म्हणजे ह्याच्यात आहे
बोरक्यामध्ये काहीतरी आहे, नाव काहीतरी वेगळं वेगळंच आहे, काहीतरी नवीनच. मित्रांनो चिकन घेतलं आहे, पण आता जरा कांदे बिंदे पण घ्यायचे आहेत. आता डीएमच्या पप्पांनी कांदे घेतलेत, तर त्या हातात आहेत वाटतं, पैसे देत आहेत आता. तर गाडी पण तिथे लावलेली आहे ती बघा. त्यानंतरच आपण हे सगळं घेऊन झाल्याच्या नंतर डायरेक्ट गाडीने घेऊन जाऊया. चला 1 2 3 स्टार्ट. लांबलेट ह्याला आपली पण एक भाषा शिकवली, म्हणजेच की लांबलेट हा माझा डायलॉग आहे. जय श्रीराम जय श्रीराम. चलो बाय बाय, मिलते आपण. आणि पाणी पण दिलं. तर अजून बघूया पुढे पुढे काय काय होतोय ते आपल्या ब्लॉग मध्ये नवीन काहीतरी, कारण की आपण युपीला आलोय आणि युपीला म्हणजे आपण प्रमोदच्या मोठ्या भावाचं लग्न आहे आणि मोठ्या भावाच्या लग्नामध्ये काही काम वगैरे चालू आहे त्यांच्या इथे. म्हणजे ते आज काहीतरी पूजा आहे. डीएमच्या गावाला म्हणजेच की डीएमच्या घरी आपल्याला घ्यायला आलेले डीएमचे पप्पा तुम्ही बघितलं असेलच. आणि डीएमला आल्यावर इथे भेटलो आणि जे लहानपणी म्हणजे आमच्या काला चौकीमध्ये जे लहान लहान पोरं आमच्यासोबत खेळायचे ते हे 2 जण आहेत. लास्ट आहेत आता. त्यांना ओळखायला येतंय की नाही काय माहिती, हा दादा कोण आहे असे विचारत पण असतीलच. पण मी त्यांना ओळखलं डायरेक्ट, पहिल्या नजरेत त्यांना मी ओळखलं. तर बघूया पुढे काय काय होते ते. आपल्याला काका जरा गाव दाखवायला आलेत, म्हणजे की अर्ध्यापेक्षा अर्धा गाव दाखवायला आलेले आहेत. त्यानंतर त्यांचे हकीकत जायला गेलो बघायला, तर त्यांनी मला एकच शब्द बोलले की, मी असं विचारलं त्यांना की तुमची जे इथे शेती किती असेल, तर बोलतात 4.5 एकर. 4.5 एकर 4.5 एकर. नंतरला बोलतात की इथे आहे. नंतर मी बोललो इथे आहे काय नक्की, ते बोलतात इथे पण आणि तिथे पण आहे. अजून परत डोक्याला हात लावला, बोललो मानला पाहिजे. त्यानंतर डीएम कुठेतरी गेलाय बाहेर आणि काका जरा आपल्याला जरा असेच दाखवायला आलेत थोडंसं गाव. इकडे बैल वगैरे आहे, गाय सॉरी बैल आहे, वासरू. हा वासरू कुठे गेला, हा. आणि ते इसको क्या बोलते हैं, इसको गाय उसको भय. हा वो भैंस आहे. दिसत नसेल तरी पण बघून घ्या, डोळे लाल वाईट आहे. अच्छा हे बी आहे ना. हा मित्रांनो इथं आल्याच्या नंतर मला जास्त करून मला हिंदी, हा अंदर बच्चे, इथं आल्याच्या नंतर मला जास्त करून हिंदी बोलायला लागते आणि मराठी कमीच बोलायला लागते, कारण की मराठी बोलले की कोणाला समजतच नाही. आणि मी मराठीत एकदा पटकन बोलायला गेलो तर डायरेक्ट अशी करतात, ते काय बोलत आहे ना, ऐसे बोलते. आ गया डीएम. चलो आपण 3 जण झालेलो आहोत आणि 3 जण थोडंसं काहीतरी बघूया. इथं आल्यावर काय सांगू तुम्हाला, नुसतं खायला देतात आपल्याला. ती तुम्ही चहा बघितली ना, एक नंबर होती. 2दा जर चहा पियालो मस्त वाटत होतं. पण ते जर तुम्ही कधी युपीला आला त्याच्यामध्ये चहा नक्कीच पिया मित्रांनो. तर इथे वर गच्चीवर आलोय, गच्चीवर.
म्हणजे 2 रूमच्या वर आलेलो आहे आणि इकडनं काय जरा मस्तच दिसते बघा तुम्ही पण एकदा. म्हणजे असं आहे गावच्या ठिकाणी यांचे ते काहीतरी वेगळंच दिसायला भेटलंय मला. हे बघा सर्कल आहे. असं वाटतं की मला मी कुठली तरी एक वेब सिरीज बघितलेली. वेब सिरीज आपल्या त्या कुठल्या पिक्चरचं नाव आहे खलताकपूर जौनपुर नहीं वो जो वेब सीरीज है ना खलताकपुर नहीं रे खलताकपुर जौनपुर के आइट साइड में कौन सा एरिया है? जौनपुर के साइड में सागंज नहीं जौनपुर उसका एक एरिया का नाम है. उसमें एक वेब सिरीज है. जर मला तरी समजले की तुम्हाला मी पण सांगेल ती वेब सिरीज कुठली आहे. जर तुम्हाला जर नक्कीच समजली असेल ती वेब सिरीज कुठली आहे तर ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. पण आता जर अंधार आहे तरी पण तुम्हाला मी दाखवतो. नाही तर सकाळीच दाखवतो डायरेक्ट. पहिला हातचा बघून घ्यावा नजरा थोडासा. म्हणजे वरच्या साईडला आलो आहे तरी पण काय दिसत नाही. पण डीएम दिसतोय थोडाफार काळा काळा दिसतोय इकडे पण आहे थोडा काळा तरी पण काळा. ये गोरा गोरा दिख रहा है गोरा गोरा. ये काली दिख रही है. और कोण है ना कोई नहीं. तर चला आता जेवणला काय बोलला जेवण खाणे को काय आहे खाने को यार अभी पता नहीं. अरे आणि मित्रांनो इथे किती 30 कितने लोग रहते इधर 35 लोग रहते. आता कसे राहतात ते तुम्हाला माहिती समजलं असेलच कसे राहत असतील. वेगवेगळ्या घरामध्ये वेगवेगळं जेवण पण असतं. अलग अलग खाना रहता की एक ही साथ में? नहीं अलग अलग मतलब वेगवेगळाच खाना आहे. यांची मस्ती चालूच आहे. हाँ भाई तो नहीं है 10 लोग जस्ट लोग हाय. मैं ब्लॉग है ना मेरा तो चालू है मेरा आज का ब्लॉग. यूपी का कुछ तो नया. रिचार्ज नाही आहे. नाही प्रमोदला सांगणार रिचार्ज करायला. आता डीएमच्या पप्पांच्या फोनला फोन केला मी. हा मम्मी कुठे आहे? अच्छा मैदानात आहेत मग चालेल. ठीक आहे 2 मिनिटं बोला त्यांच्याशी जरा. हा हेलो वो दिलीप है छोटा वाला. हाँ लंबू. हाँ सचिन पप्पा. हाय करो हाय. हाँ नाही है थंडी है. ही वेळ आपल्याला आलेली ती वेळ आता आलेली आहे. म्हणजेच की डायरेक्ट जेवायची. तर बघू शकता जेवण एकदम टरटरीत आहे. एकदम टरटरीत. तुम्ही बघा एकदा असं एकदम आणून ठेवलेलं आहे. इथे चिकन आहे तुम्हाला दिसत असेल तरी पण बघून घ्या. हा चिकनचा लेग पीस असा खाणार नाही एकदम टरटरीत. हे बघा चपात्या. हा डीएम हाय तर कर 10 वेळा हाय कर. हां हाय. ते पप्पा तिथे बसलेत. त्यांनी पण डायरेक्ट सुरू टाकलंय जेवणात. तर आपण पण कसली वेळ न बघता डायरेक्ट आपण पण चालूच करूयात. नंतरला भेटूया जेवण झाल्याच्या नंतर. बघू अजून काय पुढे पुढे काय काय होत आहे ते. आणि मित्रांनो जेवायचं म्हणजे की डायरेक्ट चिकनच आहे. तर चला जास्त बोलणार नाही डायरेक्ट आपण खायला सुरुवात करूया. चला. अहो व्हिडिओ नाही पण ब्लॉग आहे आपला ब्लॉग आहे. अरे नको जाऊ दे यार काय करायचं बघू. तुम्ही जेवले काय? हा जेवले. आज काय जेवायला होतं? मीठ जेवलं. मीठ मतलब मटन मीठ. अच्छा सॉरी मीठ. तर मी ना ब्लॉग बनवतो. म्हणजे मी असे व्हिडिओ बनवतो स्वतःचे. मी कुठे गेलो काय करतो कसं काय आहे ते त्याला बोलतात ब्लॉगिंग करतो मी. तर ह्या ब्लॉगिंगबद्दल माझ्यासाठी काय बोलाल तुम्ही? मी काय सांगू म्हणजे मी चांगलं करतो की नाही? एकदम चांगला. एकदम टरटरीत ना. ओके टरटरीत एकदा टरटरीत 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 हा टरटरीत. ओके हां लांब प्लेट. ओके. तर आता ह्याच्यानंतर आपण इथे लांब प्लेट होणार आहोत मस्तपैकी. या वातावरणावरून आपण डायरेक्ट झोपायचं घ्यायचं आहे. बघू शकता. उद्या व्हिडिओ बनाव. उद्या सकाळी. उद्या पण बनवणारच आहे मी. आता साप नाही येणार ना. आता हाय सोडा साप आहे. तुम्हाला एकदम परफेक्ट येणार. परफेक्ट. अच्छा तरी पण आपल्या टॉर्चवरनं कळून येतं काय कसं काय ते. सकाळी बनाव. चालेल चला. गुड नाईट. आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. व्हिडिओ किती वाजता? 6 वाजता. हा हे बघा 6. हा सकाळी 6 सकाळी 6 वाजता भेटूया. गुड नाईट. लव यू.
लव यू टू बोलो. लव यू टू यू. लव यू टू. यू. लव यू टू. यू. आई लव यू टू. मतलब मैं आई लव यू बोलूंगा आपको, आप मेरे को आई लव यू टू बोलो, ठीक है. आई लव यू टू. आई लव यू टू यू. आई लव यू. आई लव यू टू. आय लव्ह यू टू यू. एक नंबर. चला डायरेक्ट इथे झोपतो, लांब लेट होतो. चला सकाळी भेटूया 6 वाजता, ठीक आहे. चला. तर जसं तुम्हाला मी मगाशी सांगितलं की झोपायचं आहे, आणि काय सांगू, एवढी थंडी आहे की म्हणजे आतमध्ये 2 टी-शर्ट घातल्यात, खाली सॉक्स आहे, ट्रॅक आहे, आणि एवढी मोठी चादर आहे. म्हणजे ती गादीच पकडा, आणि मस्त की लांब प्लेट होणार इकडे. आणि इकडची झोपायची व्यवस्था म्हणजे एक वेगळीच आहे, ते तुम्ही बघा एकदा. म्हणजे ही अशी जाळी वगैरे लावून असं झोपणार मस्तपैकी. सेपरेट आहे, सेपरेट डायरेक्ट आपल्याला बघू शकता असे. आणि ते एकटं झोपला मस्तपैकी. बघा आळस पण आलाय. चला थंडी लागते, तर भेटूया सकाळी 6 वाजता. गुड नाईट. तर मंडळी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपण निघालेलो आहोत दूध द्यायला, आणि आपल्यासोबत आहे DM, बघू शकता. आणि इथे एवढी थंडी आहे तरी पण मला इथे सकाळी उठवलं जबरदस्ती, आणि तर दूध द्यायला जायचं आहे. तर बघा इकडचं सकाळचं वातावरण कसं आहे, तर एकदा तुम्ही पाहतो कसं आहे ते. मित्रांनो एकदा पण सकाळ गाडी चालवणे म्हणजे एकदम खतरनाक आहे. म्हणजे एकदम असं वाटतं की बर्फाच्या लाद्या चालल्या जातात हाताला लागून, असं वाटतंय. ते ह्याला वाटत असेल, मी पाठी बसतोय म्हणजे मी असं थोडं झालो की मला पण वाटतच आहे. आणि दूध पण बघू शकता खालच्या साईडला ठेवलेलं आहे. बघितला हे असं असतं. आणि त्या साईडला तो वाला टाकणार ना, तो पण टेस्टिंगला जाईल ना. हो चहा दिली आहे सकाळमध्ये मस्त आहे की चहा, आणि असे पकोडे थोडेसे ते कालचं होते ते काका पण आरामात खात आहेत पटपटीत. तर आपण पण कसली न वाट बघता आपण पण डायरेक्ट सुरू टाकूयाच.
आराम से हाँ निकाल रहा हूँ। हम ना आराम से चलना कभी नहीं देता। आराम से चलना भाऊ। अरे लोग बुढ़िया तर मंडळी फायनली आपण इकडनं आपण निघत आहोत प्रमोदच्या गावाला, कारण की इथे आजचा मुक्काम होता. म्हणजेच की एक दिवसाचा आज प्रवास होता. प्रवास पण केला, खूप प्रवास केले. म्हणजेच की दूध आणायचं, दूध बघितलं असेल तुम्ही ब्लॉगमध्ये सगळं काय असेल ते. आता निघत आहोत आपल्या काकांसोबत प्रमोदच्या घरच्या मार्गाला. तर आजचा ब्लॉग इथेच संपवून भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. लगेच ब्लॉग संपवत नाही, थांबा मित्रांनो, कारण की एक गोष्ट सांगायची आहे की मी आपल्या ह्या गावात जो आलो, कारण हा होता की याचं गाव देखील बघायचं होतं. म्हणजे की प्रमोदच्या गावाला जो मी आलेलो ना, तर डीएमचे पप्पा डीएम बोलले ना, चलो चलो निकल रहो, हां बाय बाय. तर प्रमोदच्या गावाला आलेलो, तर डीएमचे पप्पावर डीएम असे बोलले नाही पाहिजे की तिकडे आलंयस आमच्या गावाला का ना आलं. तर म्हणून मी यांच्या पण गावाला थोडीशी भेट दिली. थोडे मित्र बहिणी का असेल ते बनवले थोडेफार, आणि काका तर आपले आहेतच मुंबईचे राहणारे. तर चला आता मी ब्लॉग संपवतो. इथे आपला ब्लॉग संपत आहे, मी जाहीर करतो. तर भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या ह्यावाल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जास्त करून मित्रांनो शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय बाय. लांबलेट बोलो अंकल एक बार. लांबलेट चला. तर मंडळी फायनली आपण इकडनं आपण निघत आहोत प्रमोदच्या गावाला, कारण की इथे आजचा मुक्काम होता. म्हणजेच की एक दिवसाचा आज प्रवास होता. प्रवास पण केला, खूप प्रवास केले. म्हणजेच की दूध आणायचं, दूध बघितलं असेल तुम्ही ब्लॉगमध्ये सगळं काय असेल ते. आता निघत आहोत आपल्या काकांसोबत प्रमोदच्या घरच्या मार्गाला. तर आजचा ब्लॉग इथेच संपवून भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. लगेच ब्लॉग संपवत नाही, थांबा मित्रांनो, कारण की एक गोष्ट सांगायची आहे की मी आपल्या ह्या गावात जो आलो, कारण हा होता की याचं गाव देखील बघायचं होतं. म्हणजे की प्रमोदच्या गावाला जो मी आलेलो ना, तर डीएमचे पप्पा डीएम बोलले ना, चलो चलो निकल रहो, हां बाय बाय. तर प्रमोदच्या गावाला आलेलो, तर डीएमचे पप्पावर डीएम असे बोलले नाही पाहिजे की तिकडे आलंयस आमच्या गावाला का ना आलं. तर म्हणून मी यांच्या पण गावाला थोडीशी भेट दिली. थोडे मित्र बहिणी का असेल ते बनवले थोडेफार, आणि काका तर आपले आहेतच मुंबईचे राहणारे. तर चला आता मी ब्लॉग संपवतो. इथे आपला ब्लॉग संपत आहे, मी जाहीर करतो. तर भेटूया नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या ह्यावाल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जास्त करून मित्रांनो शेअर करायला विसरू नका. चला बाय बाय. लांबलेट बोलो अंकल एक बार. लांबलेट चला.